श्री सिद्धनाथ गणपती मंदिरात आज भक्ती आणि कलेचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो आहे. संकष्टी चतुर्थीच्या पावन दिवशी इथे केवळ पूजा नाही तर श्रद्धेच्या रंगांनी मंदिर अधिक उजळून निघालं आहे. गेल्या 1 वर्षापासून इंटिरियर डिझायनर श्वेता पुणेकर दर संकष्टी चतुर्थीला वेगवेगळ्या थीमवर आधारित रांगोळी साकारत आहेत. यावेळी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या थीमवर त्यांनी खास रांगोळी तयार केली आहे, ज्यात गणपती बाप्पा शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करताना दिसतात. 3 ते 4 तासांच्या मेहनतीतून रंगांच्या प्रत्येक कणात श्रद्धा ओतून ही रांगोळी तयार होते. श्वेता सांगतात, जेव्हा मी रांगोळी काढायला बसते तेव्हा गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने मनात येणारी कल्पनाच माझा मार्ग दाखवते. रांगोळी करताना मला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते. या दरम्यान त्या भजन, मंत्र आणि श्लोक पठण करत रांगोळी काढतात. त्यामुळे ही केवळ कला राहत नाही तर ती एक साधना बनते. भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात आणि रांगोळी पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची, आनंदाची झलक उमटते. लहानपणापासून आईकडून मिळालेली ही कला आज श्वेता पुणेकरांसाठी देवसेवेचं माध्यम बनली आहे. श्री सिद्धनाथ गणपती मंदिरातील ही रांगोळी आज फक्त रंगांची नाही तर ती श्रद्धा, ऊर्जा आणि भक्तीची सुंदर अनुभूती आहे. ऍक्च्युली मी खरं तर ना इंटिरियर डिझायनर आहे आणि मला आवड आहे रांगोळीची. मी कुठे शिकली नाहीये. एकदा मी इकडे संस्कार भाटी रांगोळी काढलेली आणि मला असं पोस्टर रांगोळी, फ्री हँड रांगोळी काढायची आवड आहे. सो मागच्या वर्षी एक असा योग आला की वसंत पंचमीला मी इकडे विचारलं गुरुजींना की मी इकडे रांगोळी काढू का चतुर्थीला, तर ते हो म्हणाले. आणि रांगोळी काढायचं कोणत्याही आर्टचं एक खासियत ही आहे की ते माध्यम असतं, तुम्ही त्या माध्यमात आनंद देऊ शकता लोकांना. सो इकडे येतात, बरेच लोक येतात, मी रांगोळी काढत असते, लोक बघतात, त्यांना खूप आनंद होतो. सो आनंद वाटण्याचं एक माध्यम असं म्हणूया. खरंच रांगोळीचं नुसतं कला म्हणजे नुसतं बघणं आणि छान आनंद देणं एवढं नाहीये. रांगोळी जेव्हा तुम्ही काढता ना त्याच्यामध्ये तुम्ही तल्लीन होता आणि सायंटिफिकली सुद्धा त्याचे खूप फायदे. म्हणजे आजकाल रांगोळी ही कला हिलिंगसाठी सुद्धा मदत होते. म्हणजे जसं साऊथ मध्ये कोलम असते, आपल्याकडे आपण पण प्रतिकात्मक रांगोळी काढतो. म्हणजे स्वस्तिक आहे, कमळ आहे, शंख आहे, गदा चक्र आहे, ह्या सगळ्या ज्या प्रतीक आहेत ना त्याच्यातून ती सकारात्मक ऊर्जा येतच, पण ते खूप जॉमेट्रिकल बॅलन्स असते. म्हणजे जेव्हा तुमचा मेंदू, तुमचा हात म्हणजे सेन्सरी मोटर्स जे आपण म्हणतो ते एकत्र येतो, तुमचे विचार एकत्र येतात आणि त्या प्रतिकात्मक रांगोळीतून ते साध्य होते. म्हणजे बेसिकली तुमचं सगळं तुम्ही म्हणजे एकाग्र होतं मनाने आणि मेंदूने सुद्धा आणि फिजिकली सुद्धा. तो खूप फायदा होतो त्याचा. ही कला तुम्ही कधीपासून करताय, कोणी शिकवली? माझी आई, तिला खूप आवड होती रांगोळीची. आणि जनरल जसं तुम्ही म्हणाल की आपल्या मराठी घरांमध्ये ती आपण सकाळी रांगोळी काढतो दारात. सो माझ्या आईला असं खूप होतं की नाही तुला हे तर आलंच पाहिजे. आणि ती पण प्रतिकात्मक रांगोळ्या काढायची आणि तिने मला ती सवय लावली. सो मला मग त्याच्यापासून मला खूप आवडते. आणि जनरल मी सेल्फ टॉट आर्टिस्ट असल्यामुळे ड्रॉइंग माझं आधीपासून छान होतं. मग तेच सेम मी याच्यामध्ये एक्सप्लोअर केलं होतं. खास करून तुम्ही चतुर्थीच्या दिवशी हे जे मंदिर आहे तिकडे रांगोळी काढायला येतात, त्याचं कारण काय? असं ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एक त्या कलेच्या माध्यमातून एक सेवा अर्पण करायची होती बाप्पाला आणि त्याच्या कृपेने ती झाली. म्हणजे 1 वर्ष झाला तर मी दर चतुर्थीला येते. फक्त डोक्यामध्ये एवढाच विचार असतो की जसं आता महाशिवरात्री येणार तर आता पण तुम्ही बघा मी त्या थीम रांगोळी काढली. म्हणजे जो सण त्या वेळेसचं जे काही थीम असेल त्याप्रमाणे मी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते. त्या निमित्ताने होतं काय, आता जसं बाप्पा शंकराची साधना करतात, महादेवांची साधना करतात, ते पण हिमालयामध्ये जातात. सो त्या निमित्ताने ते माझ्यातही रुजतं की म्हणजे माझला पण ते रुजलं की मला पण आता ती साधना करायची, मला पण त्या निर्मळ मनाने जगायचं. सो हा हेतू माझा पण साध्य होतो आणि लोकांना ते मेसेज पोहोचतो. म्हणजे हा पण एक खूप छान माध्यम आहे की मी ना प्रत्येक रांगोळीची थीम असल्यामुळे तो मेसेज पोहोचतो. म्हणजे मी सगळ्यात पहिली रांगोळी जेव्हा काढली तेव्हा ती रांगोळी होती मूलाधार चक्राची. म्हणजे बाप्पा हे मूलाधार चक्राचे देवता आहेत आणि खूप लोकांना असं माहिती नव्हतं मेबी. तर त्या माध्यमातून मग एकदा शिवशक्ती बद्दल काढलेलं असं वेगवेगळ्या थीम असतात तर ते मेसेज सुद्धा पोहोचतो लोकांना. आपला परिचय?
मी श्वेता पुणेकर. मी इथेच राहते, जवळच खंडेराव मार्केटच्या मागेच राहते आणि मी इंटिरियर डिझायनर आहे. आणि खरंच खूप थँक्यू काकांनी परांजपे गुरुजी जे आहेत त्यांनी मला एक चान्स दिला आणि बाप्पाची कृपा आहे. कारण मी इथे फक्त येते, एक थीम डोक्यात असतं, कलर कॉम्बिनेशन म्हणा किंवा जो बाप्पाचा चेहरा आहे ना तो बघून मला इतका आनंद येतो की अरे हे डोळं मी काढले, मला खरंच म्हणजे काय बिलीव्ह असं सगळं आनंद आहे.